जा 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 जा, बाय बाय. जय शिवराय मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ थोडासा वेगळ्या टॉपिकवरती असणार आहे. आपण कोकण ट्रिप झाली, तोरणाचं ट्रेक झालं आणि आधीमध्ये व्हिडिओ आले असतील तर मला माहीत नाही. आजचा आपला व्हिडिओ असणार आहे बाईक मॉडिफिकेशनवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे बाईक मॉडिफिकेशन एक्स्ट्रीम 125R. यात आपण करणार आहे मायनर मॉडिफिकेशन जे की लीगल असतील. माझा भाऊ साहिल जाऊन आता बरेच दिवस झाले ते बँगलोरला, आणि आता आपण विषय असा करणार आहे की तो यायच्या आधी आपल्याला त्याची गाडी जी एक्स्ट्रीम 125R आहे ती तो यायच्या अगोदर अशी काहीतरी मॉडिफिकेशन करायचे त्यात छोटे छोटे, ज्याने की त्याला बघून ती गाडी पूर्ण वेगळी वाटेल. त्याला यायला अजून 1 महिना आहे, त्यामुळे आपल्याकडे टाईम भरपूर आहे. आपण एक थोडं मॉडिफिकेशन करून पूर्ण गाडी त्याची चेंज करणार आहे. आत्ताचा लुक असं म्हणजे नॉर्मल एक्स्ट्रीम तर सगळ्यांना माहितीच असेल कशी दिसते, सेम तोच लुक आहे. त्यांनी जास्त काही यामध्ये मॉडिफिकेशन नाही केलेलं आहे, फक्त हे मिरर लावलेत आणि हे एक लावलं होतं विंगलेट, बस एवढेच मॉडिफिकेशन आहे त्याच्या गाडीमध्ये. आणि आता पुढं माझ्या आयडियानुसार आपण ही टेल एक बदलणार आहे आणि दुसरं एक स्टिकरिंगनी भरपूर फरक पडतो गाडीवरती. भावाने मागवलेलं पार्सल तर भेटलेलं आहे, घरी जाऊन चेक करू आपण काय मागवलं आहे. टँक पॅड आहेत, 300 रुपयाला भेटले, स्वस्त भेटले. मग असे एक्स्ट्रीमचे टँक पॅड आहेत आणि हे जेन्युइन कंपनीचे जे हिरोचेच, हे कुठल्या दुसऱ्या ब्रँडचे नाही आणलेले आपण. भाई हे साईडचं टँक पॅड आहे, ते असं लागणार का असं लागणार आहे नक्की? मला वाटतं असंच असतं रे. आपण मार्केटला जाऊन आणलेले थोडेसे पार्ट गाडीचे, जे की आपल्या मॉडिफिकेशनमध्ये यूज होणार आहे. जास्त नाही आणलेले, 3च पार्ट आणलेले, ज्यात हे प्रोजेक्टर छोटे LED वाले, त्याचा हा स्विच आहे, एक विंगलेट आणलंय. तसं गाडीला ऑलरेडी विंगलेट आहे, हे कुठं वापरेल मला पण नाही माहिती, किंवा ते चेंज करेल मी. आणि दुसरं म्हणजे ही आपली जी ऑलरेडी एक्स्ट्रीमची जी टेल आहे, लॉंग टेल, ती आपण काढणार आहे आणि बॅक साईडला नंबर प्लेट होल्डर हा वाला लावणार आहे, छोटावाला. आणि हा ॲडजस्टेबल पण आहे. हा मला काहीतरी 600-700 रुपयामध्ये भेटलेला आहे, नानापेठ पुणेमधनं. आणि ह्याच्यासोबत वरची लाईट पण दिलेली आहे, ही ऑप्शनल आहे, आपल्याला लावायची असेल तर लावू शकतो. आणि एलेंकी पण दिलेली आहे, आणि ह्याच्यासोबत ह्याचे एलेंकीचे नट्स तर आहेतच. आपण गाडीला फिटिंग करून बघू कसं दिसतंय हे गाडी सोबत. आता आपल्याला हे जे इंडिकेटरचे बोल्ट आहेत हे पण खोलायचे ते, आणि इंडिकेटर पण काढून घ्यायचे ते इथून. हे इंडिकेटर मी बसून घेतलेले भाई, यातलं मेहनत लागते बरंच काय. जर तुम्हाला जास्त मेहनत नसेल करायची तर गॅरेजवर न्यायला जास्त तुमच्या अंगी लागेल कधी पण, कारण हे दिसतंय जेवढं सोपं तेवढं इंडिकेटर खोलायला अवघड आहे. कारण नाही, पूर्ण असेंब्ली त्याची 3 पार्टमध्ये आहे वेगळी. आता मी पूर्ण खोललेलं आहे, इथं मी हे अटॅच करणार आहे आणि नंबर प्लेट एकदम शेवट लावणार आहे. आता अटॅच करून बघू आपलं कसं दिसतंय हे. आत्ता आपण पूर्ण नंबर प्लेट फिटिंग झालेली आहे. लुक आपला असा येतोय. अजून नंबर प्लेट लावलेली नाही, होल्डर लावून झाला आहे पूर्ण. इंडिकेटर्स पण फिट केलेले आहेत, इंडिकेटर्स पण चालू आहेत. इंडिकेटर्स ओरिजिनल कंपनीचेच ठेवले आम्ही. आणि साईड लुक असा येतो. आता गाडीचंच बघत होतो की आपल्याला स्टिकरिंगसाठी कुठला पॅटर्न वगैरे चांगला वाटेल, तशा टाईपमध्ये स्टिकरिंग करू आपण त्याच्यावरती. आपल्या गाडीला आता ह्या पॅनलला मागच्या स्टिकरिंग करायची ते.
अशा टाईपमध्ये मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आपल्याला हा आता स्क्वेअर पार्ट भेटेल कट केल्यानंतर. स्टिकरिंग करून आणलेली आहे मी रेडियमवाल्याच्या तिथून. आणि म्हणजे स्टिकरिंग म्हणजे जास्त काय नाही केलं, इकडच्या पॅनलला त्या साईडच्या पॅनलला आणि इथं टँकवरती थोडी केली, त्याची मला थोडीशी क्रॉप करायची आहे. आणि हे पण आणलं आहे मी एक्स्ट्रा, जिथं लागेल तिथं लावायला. आणि थोडंसं नॉर्मल माझ्या गाडीचं होतं, पण मला काही प्राईस बरोबर नाही वाटली, म्हणजे 380 एवढीशासाठी जास्त होतं. आणि मला असं वाटतं हे फक्त घरी आणलं असतं तर हाताने पण कटिंग करून झालं असतं. तर जवळपास मशीनवरती जी कटिंग केलेली आहे ही वाली, ही बऱ्यापैकी परफेक्ट झालेली आहे, जशी आपण स्टार्टिंगला डिझाईन केलं होतं आपल्याला पाहिजे नव्हतं तसं. त्यामुळे एवढं काय वाटत नाही आहे, पण हाताने पण करू शकत होतं एवढं सेम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चेंज करायचं आहे तो एक छोटं मॉडिफिकेशन करावं वाटलं मला. इथं आपले जे USD असतात, आता हे USD तर नाही आला, हे नॉर्मल 4K. आणि हा जो पॅसेज राहतो सिल्वर कलरचा, तो मी कार्बन फायबरनी रॅप करून बघणार आहे की कसा दिसतोय. म्हणजे मला पण आयडिया नाही कसा दिसणार आहे, एकदा करून बघू. मला असं वाटतं की USD सारखी थोडीशी फील येईल, कारण वरचा पार्ट ब्लॅक होईल आणि इथं जे चमकतं हे पूर्ण ब्लॅक बॉडी दिसेल. एकदा ट्राय करून बघू कसं दिसेल ते. हे असं लुक येतंय, मला तर चांगलं वाटतंय. लांबून बघून सांगा तुम्ही कसं वाटतंय. आपलं थोडंसं कार्बन फायबर उरलेलं होतं, तर मी थोडंसं पुढच्या विंगलेटला लावलेलं आहे आणि मला तरी बघायला लय भारी वाटतंय. ते अशी दिसते ते पुढची विंगलेट. त्यामुळे मला असं वाटतंय की कार्बन फायबरने बराच लुक चेंज होतोय. आता साहिलच्या गाडीत आपण बऱ्यापैकी सगळी स्टिकरिंग झालेली आणि गाडीचा लुक पहिल्यापेक्षा बराच चांगला दिसतोय. मिनिमल लुक दिलेला आहे मी, बऱ्यापैकी जास्त काही केलं नाही, कारण मला ओव्हर नाही करायचं. आपण इथं थोडीशी स्टिकरिंग केलेली आहे समोरच्या पॅनलला, इथं लाईन कंप्लीट करण्यासाठी इथं केलेली आहे. इथं थोडंसं केलं आहे, इथं मध्ये खाली. आणि टेलची तर पहिलीच दाखवलेली. ओव्हरऑल लुक मागून बघितलं की असं दिसतंय. आता साहिल बोललेला आहे की तो उद्या येईल किंवा 25 तारखेपर्यंत येईल, आणि मग बघू साहिलची रिॲक्शन कशी आहे गाडी पूर्ण चेंज झाल्यानंतर बघण्यासाठी. मी आत्ता गोधडीतच होतो आणि मला जस्ट जाग आली आणि मी समोर बघितलं तर समोर मला साहिल दिसला. आता हा कधी आला आहे मला पण नाही माहिती, आणि ह्याने गाडी बघितलीत का नाही ते पण नाही माहिती. हा कधी आला रे मम्मी? गाडी बघितली त्याने? ठीक आहे, मग त्याने गाडी नाही बघितलेली. तो उठला की आपण त्याची रिॲक्शन बघू आणि बघू काय म्हणतोय तो. 5 minutes later. तरी हे नाही लावलेलं मी अजून, लाईटी लावायच्या राहिल्या. फक्त ते बाई इथं पण केलंय, छोटे छोटे डिटेल आहेत. बाई इथं कार्बन फायबर आहे, ह्याला कार्बन फायबर आहे.
हे बघ ह्याला, हे बघ समोरनं, हे बघ हे कार्बन फायबर आहे. त्याच्यानंतर हे बघ ह्याच्या टीप कार्बन फायबरचे आहेत. मस्त झालं. तर हा आपला गाडी मॉडिफिकेशनचा व्हिडिओ होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आवडला असेल तर शेअर करा. हे जरा त्या व्हिडिओ नंतरचा व्हिडिओ आहे, जरा मिटून घ्या. हा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय शिवराय.